भंडारा शहरामध्ये रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। जुन्या वैमनस्यातनं दोन तरुणांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर फरार झालेल्या 4 आरोपींना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणामध्ये वसीम उर्फ टिंकू खान आणि शशांक गजभिये या 2 तरुणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे आरोपींना पकडण्यामध्ये यश आलंय। ही घटना तेव्हा घडली जेव्हा टिंकू खान त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयामध्ये बसले होते। त्यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला। त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या शशांक गजभिये यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला, ज्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुस्लिम लायब्ररी चौक, मिस्किन टॅग परिसर आणि इतर संवेदनशील भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे। सकाळी फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी पोहोचून महत्त्वाचे पुरावे गोळा केले। या तपासामध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 आरोपींपैकी दोघे सख्खे भाऊ असून इतर 2 आरोपी नागपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी दिली आहे। पोलीस स्टेशन भंडारा या हद्दीमध्ये मिस्किन टॅग यांच्या जवळ काल घटना घडली। त्या घटनेमध्ये फिर्यादी मोहम्मद यासीन शेख याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्यामध्ये 2 युवक उर्फ टिंकू फारुख खान आणि शशांक मनोहर गजभिये या 2 युवकांची हत्या करण्यात आली होती। त्या घटनेनंतर तात्काळ भंडारा जिल्ह्यातील शहराच्या परिसरातील सर्व त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा येथील सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर आरोपीच्या शोधाकामी एकूण 8 टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि आरोपीचा कसूसी निष्पन्न करून आरोपींना तांत्रिक पुराव्याच्या आधारे निष्पन्न करून 4ही आरोपी तात्काळ अटक करण्यात आले। त्यामध्ये साहिल साकीर शेख, फैजान साकीर शेख, प्रीतम विलास मेश्राम आणि आयुष मुन्ना दहीवाले असे एकूण 4 आरोपी अटक करण्यात आले आणि त्यापैकी 2 आरोपींविरुद्ध जे आहे यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने त्यांच्यावर पुढील प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे। त्यांच्यामध्ये जे असणारे पूर्ववैमनस्य मधूनच हे जे आहे ते हत्या झालेले सध्याच्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे। NTV न्यूज मराठी, भंडारा।